नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा आहे. स्वयंपाकघरात अनेकदा असा प्रश्न पडतो की कमीत कमी वेळेत अगदी शून्यापासून सुरुवात करून काहीतरी भन्नाट आणि कुरकुरीत कसं बनवता येईल. आज एका अशा रेसिपीचं आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत जी 15 मिनिटांपेक्षा कमी वेळेत तयार होते. ही रेसिपी केवळ आपला मौल्यवान वेळच वाचवत नाही तर एक अनोखी चव आणि कुरकुरीतपणाही देते. विचार करा, 15 मिनिटात एकदम क्रिस्पी नाश्ता. आता पहा, अचानक घरी पाहुणे आले किंवा संध्याकाळी अचानक छोटीशी भूक लागली तर काय करायचं? ही तर अगदी नेहमीची अडचण आहे, बरोबर? आपल्याला असा काहीतरी उपाय हवा असतो जो झटपट असेल, हमखास चांगला होईल आणि पाहुण्यांनाही आवडेल. ही रेसिपी नेमकी याच प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. चला तर मग ह्या इन्स्टंट आणि क्रिस्पी नाश्त्याच्या पहिल्या भागाकडे वळूया. नेहमीचा पारंपरिक नाश्ता म्हटलं की डोळ्यांसमोर काय येतं? पीठ मळणं, ते लाटणं, त्याला थोडा वेळ तसंच ठेवणं, यात खूप वेळ जातो. पण आज आपण ज्या पद्धतीचं विश्लेषण करत आहोत त्यात हे काहीच नाहीये. होय, अगदी खरं. ना पीठ मळायची कटकट, ना लाटण्याचा वापर. आणि तरीही फक्त 15 मिनिटात हा नाश्ता तयार होतो. वेळेची आणि श्रमाची किती मोठी बचत आहे ही? आता पाहूया यामागचं रहस्य. 3 मुख्य सामग्र्या. इथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या घटकांचं प्रमाण. अगदी सोपं आहे. 50% पोहे आणि 50% बेसन. म्हणजे 1 वाटी पोहे तर 1 वाटी बेसन. हा झाला आपला बेस. आणि या दोघांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी काय वापरले माहितीये? उकडलेला बटाटा नाही, तर चक्क एक साधा कच्चा बटाटा. हा कच्चा बटाटा इथे बाइंडिंग एजंट म्हणून एक खूप महत्वाची भूमिका बजावतो. तर या कच्च्या बटाट्याचं करायचं काय? सर्वात आधी त्याची साल काढून एका छोट्या किसणीने तो किसून घ्यायचा. छोटे लच्छे असल्यामुळे ते शिजायला सोपे जातात. पण थांबा, इथली सर्वात क्रिटिकल स्टेप म्हणजे हा कीस 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून काढणं. का? कारण बटाट्यामध्ये स्टार्च असतो आणि तो तसाच राहिला तर तळताना नाश्ता मऊ आणि लालसर पडू शकतो. हा स्टार्च पूर्णपणे धुवून काढला की मगच नाश्ता एकदम कुरकुरीत होतो. धुतल्यानंतर त्यातलं पाणी हाताने दाबून पूर्णपणे काढून टाकायला मात्र विसरू नका. बटाटा तयार झाला. आता पोह्यांकडे येऊया. 1 वाटी पोहे 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणं आवश्यक आहे, कारण त्यात बरीच धूळ असू शकते. धुतल्यावर त्यात फक्त 2-3 चमचे पाणी टाकायचं आणि एक 5 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं. बस, या अगदी थोड्याशा पाण्यामुळे आणि 5 मिनिटांच्या विश्रांतीमुळे पोहे मस्त फुलतात आणि एकदम मऊ पडतात. यानंतरची पायरी म्हणजे भाज्या आणि बेसनाचा तडका. इथे आपल्याकडे चवीचं एक अतिशय सुंदर आणि रंगीबेरंगी कॉम्बिनेशन आहे. एका बाजूला ताज्या भाज्या आहेत, जसं की कोबी, ढोबळी मिरची, गाजर, कांदा, हिरवी मिरची आणि थोडंसं आलं. तर दुसऱ्या बाजूला जिरे, तीळ, चिली फ्लेक्स, हळद, धणे पावडर आणि गरम मसाला असे मसाले आहेत. पण इथे एक खास गोष्ट लक्षात ठेवा. या भाज्या आपल्याला फक्त 50%च शिजवायच्या आहेत. अगदी बरोबर, फक्त 50%. यामुळे काय होतं की खाताना भाज्यांचा तो नैसर्गिक कुरकुरीतपणा अगदी छान टिकून राहतो. आता हे सगळं एकत्र कसं करायचं ते पहा. एका कढईत 1 चमचा तेल गरम करून त्यात जिरे, पांढरे तीळ आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा हलका सोनेरी झाला की त्यात सर्व भाज्या टाकून त्या अर्ध्या कच्च्या पक्क्या शिजवून घ्यायच्या. मग त्यात तो आपला खिसलेला कच्चा बटाटा आणि चवीनुसार मीठ टाकायचं. मिठामुळे भाज्या पटकन शिजतात. आता यात सर्व मसाले आणि 1 वाटी बेसन घालायचं. इथला सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे हे बेसन मंद आचेवर 2 ते 3 मिनिटे सतत हलवत भाजायचं आहे. बेसनाचा तो कच्चेपणा आणि कच्चा वास पूर्णपणे निघून गेला पाहिजे आणि मिश्रणाचा छान गोळा तयार झाला पाहिजे. आता वळूया या प्रक्रियेतल्या एका आश्चर्याकडे. पाण्याशिवाय तयार होणारा जादुई डो. इथे आपल्याला खरं पाककलेचं विज्ञान पाहायला मिळतं. नेहमी जी कणिक मळायची असेल तर बाहेरून पाणी घालावंच लागतं. पण हा मॅजिक डो पहा. मगाशी धुतलेले पोहे आणि शिजवलेल्या भाज्यांमध्ये जो नैसर्गिक ओलावा असतो ना, तोच या मिश्रणाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी अगदी पुरेसा ठरतो. जर तुम्ही यात वरून चुकूनही पाणी घातलं तर मात्र मिश्रणाचा सगळा पोत बिघडेल आणि ते खूप मऊ पडून जाईल. प्रत्यक्ष कृती करताना जे पोहे आपण भिजत ठेवले होते ते आता एकदम मऊ झालेले असतात. त्यांना हाताने छान कुस्करून घ्या, अगदी एकजीव होईपर्यंत. त्यानंतर थंड झालेलं भाजी आणि बेसनाचं मिश्रण ह्या पोह्यांमध्ये मिसळायचं आणि आता ह्या सगळ्याला 2 ते 3 मिनिटे छान मळून घ्यायचं. इथे नेहमीसारखं पाणी घालून मळायची अजिबात गरज नाही. फक्त हे सगळे घटक एकत्र करून त्याचा एक मऊसर गोळा बनवायचा आहे. गोळा तयार झाला की मग त्याला आकार द्यायची वेळ येते. सर्वात आधी हात स्वच्छ धुवून
त्यांना थोडंसं तेल लावून घ्या, म्हणजे मिश्रण हाताला चिकटणार नाही. आता साधारण लिंबाच्या आकारा एवढा मिश्रणाचा गोळा हातात घ्यायचा. त्याला दोन्ही हातांनी दाबून गोल आकार द्यायचा आणि नंतर थोडं चपटं करून एखाद्या वड्यासारखा आकार द्यायचा. मध्यभागी थोडं चपटं केल्याचा फायदा असा होतो की तळताना हे वडे आतपर्यंत एकदम एकसारखे शिजतात. आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या टप्प्यावर आहोत, कोटिंग आणि डीप फ्राय. नाश्ता आणखी जास्त कुरकुरीत हवा असेल तर ही स्लरी किंवा पातळ मिश्रण खूप कमी येतं. यासाठी 2 चमचे तांदळाचं किंवा गव्हाचं पीठ, 1 चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि अगदी चिमूटभर मीठ घ्या. यात थोडं थोडं पाणी घालून एक घट्ट आणि गुठळ्या नसलेलं मिश्रण तयार करा. लक्षात ठेवा, हे मिश्रण खूप पातळ नसावं, नाहीतर ते नाश्त्यावर व्यवस्थित कोट होणार नाही. तळण्याच्या प्रक्रियेत वेळेचं भान ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. हे तयार केलेले वडे त्या स्लरीमध्ये बुडवायचे आणि गरम तेलात सोडायचे. सुरुवातीला गॅसची आच एकदम हाय म्हणजे मोठी असावी. बरोबर 2 मिनिटांनंतर आच मीडियम म्हणजे मध्यम करा. एकूण 4 ते 5 मिनिटे त्यांना तळायचं आहे. दोन्ही बाजूंनी छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत अलटून पलटून तळून घ्या. तापमानावर असं योग्य नियंत्रण ठेवलं की वडे अजिबात तेलकट होत नाहीत आणि आतून अतिशय उत्तमरित्या शिजतात. आणि अशा प्रकारे हा झटपट नाश्ता तयार. याचा निकाल इतका अप्रतिम असतो की कोणीही हे खाल्लं तर त्यांना नक्कीच प्रश्न पडेल की अरे, हे लाटल्याशिवाय किंवा पीठ न मळता कसं काय बनवलं? ही रेसिपी सुरुवातीला पाहताना जितकी गुंतागुंतीची वाटते ना, प्रत्यक्षात ती बनवायला तितकीच सोपी आणि इन्स्टंट आहे. शेवटी एक विचार करण्यासारखी गोष्ट. अचानक भूक लागल्यावर किंवा पाहुणे आल्यावर असा कोणता इन्स्टंट नाश्ता आहे जो नेहमी तुमच्या मदतीला धावून येतो? आज आपण पाहिलेली पोहे, बेसन आणि कच्च्या बटाट्याची ही अनोखी पद्धत नक्कीच आपला पुढचा आवडता इन्स्टंट नाश्ता बनू शकते. या सविस्तर विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक आणि माहितीपूर्ण विषयासह.